सुख कशात आहे? ज्ञानात आहे. मग आता ज्ञान आतलं असावं का बाहेरचं? बस फिट बसले कीर्तन. आतलं ज्ञान मिळेल, पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घ्यावा लागेल. संत, पण संतांकडून एक जण कळेल, त्याचं नाव देव आहे. आणि देव म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? शिकलेल्या माणसांनी नुसतं जेवढा विचार केलाय, ही अति सुशिक्षित माणसं आहे ना, देव असतो का, दिसतो का, बरळू नको काही बी, मग काय करतो, गपचिप राह. मग देव जर आहे तर दिसत का नाही? आपण आपला बाप पाहिला का मानला? मानला कोणत्या सांगण्यावरून? मग आमच्या सांगण्यावरून देव माना रोग झाला का तुला? देव आहेच. देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? सुशिक्षित मंडळी लिहून घ्या. देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? लिहून घ्या व्याख्या. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. बस इम्पॉसिबल. मग एखादा म्हणेल देव आहे का? उत्तर पटवून देतो, पटापटा बोला लागेल. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले की नाही? पण रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? साखर कारखाना काढणारा साखर सम्राट झाला, शाळा काढणारा शिक्षण सम्राट झाला, अंगठेबहादर असून. पण आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही ना. मग कोण काढतो? बोला. देव. दुसरं वाक्य, झाडा लावा, 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 झाडा लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा, देशात वृक्ष लावा. मग आतापर्यंत लावलेली झाडं गेली कुठं? इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, तर परत इंग्रजी यायची पाळी आली. मग लावलेली झाडं गेली कुठं? अहो, दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरायचा पेपरला वृक्षारोपण केले. ऐका, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, देश वाचवा. पण आतापर्यंत झाडांना पालवी कोण फोडतो? शोध लागला नाही. देव. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं. हाय डेव्हलपमेंट, हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, बरा सलाईन. तांबड्या वाढवा. तांबड्या कमी पडल्या, उरफाट सलाईन भरा, समान करा. माणसाचं हृदय एंजियोप्लास्टी करा, बायपास करा. माणसाचं हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून माणूस जीवन ठेवता येतो. इतका जर शोध लागला तर माणूस मरताना काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं. डॉक्टर उभंच होतं कानात वायरी घालून. गेलो गेलो, बिल बिल बिल. माणूस मरू द्या पण बिल निघू द्या. चला, शोध लागला नाही. स्त्री गरोदर आहे, हो. तिसरा महिना लागला, हो. चेक करून आणा. हा, सोनोग्राफी करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण ते त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय. का पेत नाही? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. बाला दोदा कोला पाणी दे उत्पन्ने, 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 बाला दोदा कोला पाणी दे उत्पन्ने. वाजवी श्रीपाद
दोन्ही श्रीपादी झाले दोन्ही झाले दोन्ही झाले दोन्ही मला तुझा कोण कधी देऊ पाठी मला तुझा कोण कधी देऊ पाठी मला तुझा कोण कधी देऊ पाठी कधी देऊ पाठी कधी देऊ पाठी. या सगळ्यांवरून पोरण आपण एका वाक्यावर आलोय. देव बोलत जा. देव आहे 13वा अध्याय. वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय आता. वसंत ऋतू आलाय आता. आंब्याला बहर येणार. वसंत ऋतू आलाय आता. झाडांना पालवी फुटणार. हे ज्याची ताकद आहे तो देव आहे. डोकं लावायचं नाही. काही लोकांच्या शंकाच लई. माळीत म्हणी 108च का घालू नको पण भुकू नको. कीर्तनकार कंबारच का बांधतो. त्यानं मुंडकं बांधावा का. तो काय विचार काय. पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का. आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चाललं तर रुक्मिणी कुठे मागे. आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती आणि मधून मुंडकं काढी ती. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट फीडबॅक कार पलटी. पडला पांडुरंग डांबरीवर. सरकली गुडघ्याची वाटी पांडुरंगाच्या. मग पांडुरंगाला विचारलं काय झालं. कुत्रा आडवं गेलं. कुत्र सीझन सोडून रोडवर येत नाही. अरे सुखी व्हायचंय का मग ज्ञान कमवा. तिथंच येणार आहे आपण आता. ज्ञान कमवा. मग 2017ला खटोल्यांच्या कार्यक्रमात इंदुरीकरच्या कीर्तनात हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते फिटच. ते कधी खोटं नाही. थोडं खरं आहे पण फिट. ते खोटं नाही ठरणार कधी. आज उद्या सत्यच. 2017ला आपण सगळेजण 2-4 संकल्प करू. एक बारीक ऐका महत्वाचे मोबाईल मध्ये घेऊन जाणं ते लिहून द्या. सहन करा दिवस बदलतात. सहन करा. करा सहन करा. सगळे शाळेतले पोरं ध्यानात ठेवा. शाळेतली पोरं ध्यानात ठेवा. तुम्ही हॉस्टेलला राहताना असू द्या. बनियन तुमचं म्हणालंय ना संध्याकाळी उघडं झोपा. बनियन धुवून काढा. शर्ट म्हणालंय ना धुवा. शिकलेली पोरं ध्यानात ठेवा. एक दिवस एकच वय आहे ना असू द्या. तिच्यामध्ये भाग पाडा आणि पूर्ण करा. एक वाक्य सांगू. तुम्ही जितकी गरिबी सहन कराल तितक्या आयुष्यात मोठे व्हाल. सहन करा. अरे कोटी रुपयाचं मंदिर बांधलं तरी मंदिरामध्ये लोक जाताना चप्पल ज्याच्यावर काढतात ती पायरी आहे. पायरीवर चप्पल काढतात आणि आतमध्ये गेल्यावर मंदिरात ज्याच्या पाया पडतात ते कासव आहे. सगळ्या मंदिरांमध्ये कासवाच्या पाया का पडतात. तर कासवामध्ये 2 गुण आहेत. एक त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. एक आणि कासवाचा दुसरा गुण आहे कासवाला स्तन नाही आहे. कासवाचं पिलू आईच्या स्तनातलं दूध पित नाही. कासवाच्या आईनं पिलाकडे पाहिलं की त्याची आपोआप वाढ होते. मग मंदिरात जाणाऱ्या भक्तांना देवाकडे एवढंच मागा देवा कासवा इतकी नजर मला नकोय पण निदान माणसातला माणूस बघण्याची ताकद तरी मला दे रे. मांस अरे जिथं मी दूध प्यालोय ती मला आई दिसू दे. जी मला राखी मानते ती मला बहीण दिसू दे. बस. आणि ज्यानं मला मोठं केलं तो मला बाप दिसू दे. जर प्रत्येक स्त्री आपली पत्नी सोडता जर आईच पाहायचा विषय केला तर जगातून बलात्कार नावाचा शब्द कधीही निघून जाईल. आणि समाज भाषण करून कधी सुधारणार नाही. भाषण करणारी ध्यानात ठेवा. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण ऐकत आहेत. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण फक्त टाइमपास म्हणूनच ऐकत आहेत. लोक आता फक्त कीर्तनकारच बदलू शकतो. दुसऱ्याची ताकद कोणात नाही. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायची असती तर 10 लाख रुपये लागले असते. आणि वरून याला गप्प बसाय 1000 पोलीस लागले असते. मग मलाच खटोड प्रतिष्ठाननं 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस 1 लाख 1.25 लाख देऊन टाका. कुठं दुबळ्या घरी लगी नाही. पण विनोदाचा भाग सोडा. पण आता ही कीर्तन काळाची गरज आहे. बलात्कार बंद करायचा असेल तर
भाषण करू नका. गुन्हेगारी बंद करायची असेल तर प्रत्येक बापानं रात्री आपला 9 नंतर पोरगा बाहेरून घरात येऊ देऊ नका. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. आणि प्रत्येक बापानं महिन्यातून मुलाचा एकदा हिशोब घ्या. तुझे मोबाईलचं महिन्याचं बिल किती आहे, तुझे कटिंगचे पैसे किती आहेत, तुला पैसे मी 50,000 नाही लाख रुपये द्यायला तयार आहे, तुझा हिशोब सांग मला. प्रत्येक बाप जेव्हा मुलाचा हिशोब घेईल, अरे जेलमध्ये जर तुम्ही गेलात तर 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा खुनात आहे आणि 18चा पोरगा दरोड्यात आरोपी आहे. याला एकमेव कारण संस्कृती कच्ची पडली नाही, संस्कार करणारे कच्चे पडलेत. संस्कार करणारे कच्चे पडले. जर प्रत्येक बापानं मुलाला योग्य शिस्त लावली तर हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलेत हे ध्यानात ठेवा. पहिलं वाक्य सण करा. आणि तुम्ही मंदिरातून कासवाच्या पाया पडून आतमध्ये गेलात तर तुम्ही देवाच्या मस्तक पडून पाया पडता. तर याचं कारण आहे, मंदिरामध्ये जेवढी दगड आहेत त्यातल्या एकाच दगडाने सगळे घाव सहन केलेत म्हणून तो देव आहे. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, घाव सहन करा देव व्हा. सहन करा, पोरांनो सहन करा. नसू द्या मोबाईल तुम्हाला 10वी पर्यंत, काय फरक पडत नाही. का आपण गरीब आहे असे प्रदर्शन नाही होत त्याचं. 10वीला चांगले मार्क पाड, तुला 10 मोबाईल फुकाट मिळतील सप्रेम भेट. तू 48% मार्क 10वीला पाडितो, तुला काय सप्रेम भेट? तुला फुटाने तोंड हल्लं पाहिजे तुझं, तुला काय देतो? 48% मार्क पडले टोन घ्या तुला, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, ते दात पाडून टाकले पाहिजे. आर्टला ऍडमिशन घ्या, आकलीचा पत्ता नाही, आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे आणि अंडरपॅन्टही नाही आतली, आणि चैन उघडी ना आतूनही मोकळा. हा, काही रेंज मध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, काही रेंज. रुपड्या कमवायची दानत नाही. एक वाक्य नेहमी द्यावा, जिथं कष्ट असतात तिथं लक्ष्मी मुक्कामाला असते. बरं याच्यावर तुमचं मत काय पूर्ण? काम करा ना, मोठं व्हायचंय ना, कामच काम करा, कामच करायचं नाही. हे काय रे अभ्यास करीत नाही. तिचं जमल्याचं मला जसं कळलं ना, जिंदगी उदास झाली आपली, उदास. अरे तुला झालं काय उदास व्हायला? तिच्या पायी 2 पहिलेच मेले फाशी घेऊन, तू 3रा नंबर आहे. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. दुसरं वाक्य ऐका, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, असे लफडे दरवाजे लावून भांडे घासीत, रे दरवाजे लावून भांडे घासीत, आणि भांड्याचा आवाज येऊन म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. नाही, प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हा, भंगार प्रेम नाही करायचं कधी. दर्जा पाहिजे, दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. मुलगी BTech आहे, पोरगा MTech आहे, हो द्या प्रेम. पुरीने MPSC दिली, पोरगा UPSC करतोय, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. पोरगी 12वीला, पोरगा उंडेच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे. अरे काय ईट भी देंगे? आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी.